सो हे गाईज, आता आपण बारामतीपासून 10 किलोमीटर लांब मेडतमध्ये आलेलो आहे. आणि तिथं आम्हाला मॅपवर एक म्हणजे फोर्ट्स नियर मी टाकलेलं मॅपमध्ये एक किल्ला दिसला म्हणजे मेडतचा. आणि ही बघा आपण तिथंच आहे आता. असं स्ट्रक्चर आहे आणि बाजूनं पूर्ण राऊंड आहे. पण इथं विषय काय केला ह्यांनी गावकऱ्यांनी की इथं शाळा बांधली ह्याच्यात. किल्ल्याचं बाजूनं बघू शकता का, ही भिंत आहे किल्ल्याची आणि इथंच ही बांधली शाळा बांधली त्यांनी जिल्हा परिषद. आणि इथं स्ट्रक्चर की काय दरवाजा वगैरे आहे बघा. पूर्ण आधी जुनं असतं ते तसलंच केलं आहे. फक्त इकडं काय आता बाकीचं स्ट्रक्चरच चालू आहे सगळे. आपण आता फिरू बाकीचे दुसऱ्या लोकेशनवरून बघू. हे आपले शुभम भैया आजचे आपले सोबती सारथी. यार वर चढायला आहे शुभ्या, चल वर जाऊ. आपण वर जाऊन बघू काय विषय बघा. इथं आत जायला म्हणजे ह्या साईडला स्ट्रक्चर वगैरे इथं पत्रा टाकलाय. इथं अशी देऊळ आहे. त्या कशाच्या आहेत किल्ला काय इतिहास वगैरे माहीत नाही. एक मिनटं आपण थोड्या वेळानं सांगतो माहिती विचारून यांना. आणि इथं बघा आत अशी जागा आहे. इथं पूर्ण हे गुफा असल्यासारखं आहे. आत मोठं आहे. आपण आता आत नाही जायची रिस्क घेत नाही. आपण जरा आता वर जाऊन येऊया. किल्ल्याच्या वरचा व्ह्यू बघू काय विषय. ह्याच साईडला काय तर दिसते. आज सुट्टी दिसते महाशिवरात्रीमुळे शाळेला. आपण वर जाऊन येऊ. या किल्ल्याचा इतिहास म्हणजे आता मी जस्ट एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये कळलं की या किल्ल्यामध्ये म्हणजे उत्तर पेशवाई म्हणजे उत्तर मराठी शाही म्हणजे पेशवाईच्या काळात ह्या किल्ल्याचं म्हणजे बांधकाम झालंय. म्हणजे पेशव्यांनी याचं बांधकाम केलं. आणि इथं म्हणजे आता जिथं शाळा वगैरे आहे तिथं विहीर आणि इमारतीचे अवशेष होते. पण ह्यांनी गावकऱ्यांनी वाटतं इथल्या ह्याचं म्हणजे विहीरच्या जागेवर विहीर पाडल्या आणि इमारती पाडल्या आणि असं म्हणजे स्ट्रक्चर बनवायसाठी काही केलं असेल. अजून म्हणजे आता ह्याचं बांधकाम एकदम चांगलं होतं. अजून पण आहे तसं आहे. ह्याचा दरवाजा, ह्याचं भिंती बाहेरच्या साईडनं आपण आता थोड्यानं बाहेर गेल्यावर बघू. सगळं ह्याचं एक नंबर स्ट्रक्चर वगैरे दगड वगैरे. फक्त आता जे आतलं होतं ते काढलं नाही. ह्याचा काही इतिहास वगैरे नाही काय म्हणजे ह्याच्याबद्दल काही माहिती नाही कुणाला. ज्या किल्ल्याचं वरनं आपण व्ह्यू बघू शकता. आता या दरवाजाचा एक्झॅक्ट वर आहे. आणि ह्या साईडनं स्ट्रक्चर बघा. इथं ही मेडत गाव आहे आणि इकडे एक मंदिर आहे आणि इथे एक मंदिर आहे. दोन्ही पण जुनी मंदिर आहेत. आपण आता थोड्या त्या मंदिराकडे जाऊ. एक मिनटं आपण पलीकडून स्ट्रक्चर बघू. बघा तुम्ही बघू शकता कसं स्ट्रक्चर बांधकाम केलं आहे. किती हाईट आहे. जे बुरुज आहेत हे. ह्यांचं दरवाजाचं नाव कुठल्या तरी एका दरवाजाचं नाव दिंडी दरवाजा आहे. आता पक्का माहीत नाही मला काय कुठला, पण जाऊ द्या. ह्याच्या आत काहीच बघायला नाही. पण ह्याचा इतिहास वगैरे काहीच माहीत नाही आहे कुणालाच. पण याचं बांधकाम बघू शकता किती छान केलं आहे. दगडं वगैरे प्रॉपर आहेत. अजून काहीच डॅमेज नाही. तर इथं सिमेंटनं वगैरे काय काय केलं ह्यांनी ते जाऊ द्या. ते नीट करायसाठी मागच्या साईडला पण पूर्ण भिंत आहे. त्या शाळेच्या मागच्या साईडला पण. आता आपण दरवाजा बघू. बाहेरच्या साईडनं व्ह्यू बघू आणि खाली जाऊया. तोपर्यंत एक मिनिट. बाहेर निघाला का असं काहीतरी दिसतो. इथं दरवाजा आहे आणि इथं पूर्ण हे बुरुज आहे. ते 8 काहीतरी किल्ल्याला बुरुज आहेत. 8 1 2 इथं 4 आणि पलीकडे साईडला 4 असं काहीतरी 8 बुरुज आहेत. हे मंदिर आहे. आपण ह्या मंदिरात जाणार आहे. पलीकडे काय आपण ह्या मंदिरात गेल्यावर भेट होता. आज महाशिवरात्र आहे आणि इथं पूजा झालेली दिसते मंदिराची. महादेवाचं मंदिरच आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही आज आलो. कसलं भारी व्ह्यू आहे. मोठं मंदिर दिसते. भीमशंकराचं मंदिर आहे. इथं हे भीमशंकर प्रसन्न. आणि तिथं बघू शकता तुम्ही महादेवाची पिंड आहे. लाईट लावली इथं. बाहेर गेलं की नंदी महाराज आपले. आणि इकडं आज ह्यांच्या गावात वाटतं पारायण सप्ताह चालू आहे. भारी गाव डेव्हलप नाही एवढं आता. डेव्हलपिंगमध्ये इन डेव्हलपिंगमध्ये. वरती मंदिर जास्त आधी दिसतं. आता आपण रिटर्न निघालो. आजचा आपला किल्ला बघून झालेला आहे. आणि तिथं बाबा एक भेटलेले. त्यांनी आपल्याला सांगितलं की त्या किल्ल्यात हे आहे सोनं वगैरे आहे, खजाना वगैरे म्हणतात असला विषय. पण आत कोण जाऊ शकत नाही कारण की तिथं हळगाडी आहे.
साप काय साप रक्षण करतात असं काय काय काय. जाऊ द्या, आजच्यासाठी एवढंच. बघू आपण आता नेक्स्ट व्लॉग. हे काय ते इथं बांधकाम चालू आहे आणि या गावात अख्खं खारट पाणी आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं मला की इथं बाहेरनं पाणी आणतात सगळं, म्हणजे बोरवेल किंवा विहीरचं पाणी कोणच भेट नाही. त्यामुळं आता चालतंय बाहेरनं आणतं ती काय, पण डेव्हलप आहे आणि ऊसाची शेती इकडं लय. तर जाऊ द्या, आपला आजचा व्लॉग एवढं इथंच संपला. सो लेट्स बाय बाय गाईज.